All students, नमस्कार. Class 12 Commerce, subject bookkeeping and accountancy, chapter number 5, death of partner, भागीदाराचा मृत्यू. Lecture number 5, solution of problem number 4, Rohit, Sachin and Virat. Page number 194 and 195. Next, first read the problem carefully. Rohit, Sachin and Virat were sharing profits and losses in the ratio of 7 as 5 as 4, 27 50 4. म्हणजेच याची बेरीज करायची. 7 आणि 5 12 आणि 4 16, म्हणजे 7/16, 5/16 आणि 4/16. त्यांचा छेद किती आहे? 16 हा त्यांचा छेद आहे. हा त्यांचा रेशो दिलेला आहे. 27 50 4 रिस्पेक्टिवली, अनुक्रमे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज फॉलोज. आणि 31 मार्च 2017चा आपल्याला ताळेबंद पत्रक दिलेला आहे. Balance sheet as on 31st March 2017. Left hand side liabilities amount rupees. Right hand side assets amount rupees. Left hand side liability म्हणजे देणी आणि right hand side asset म्हणजे येणे. देणे आणि येणे. कॅपिटल अकाउंट्स रोहित 23,000, सचिन 15,000, विराट 12,000. बिल्स पेएबल 2,000. क्रेडिटर्स धनको 8,000. बँक लोन 12,000 आणि जनरल रिझर्व सर्वसाधारण निधी 16,000 16,000. बॅलन्स शीट लायबिलिटी साईडची टोटल आहे 88,000. ॲसेट साईडला स्टॉक 17,000, फर्निचर 18,000, लँड अँड बिल्डिंग 16,000, बँक बॅलन्स 37,000. Total of the balance sheet side 88,000. हे झाला बॅलन्स शीट. नेक्स्ट, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलेले आहे ते पाहू आपण. मिस्टर विराट डाईड, याचा अर्थ रोहित, सचिन अँड विराट यामध्ये विराटची डेथ झालेली आहे, डाईट झालेला आहे, मृत पावलेला आहे विराट. आणि मग मिस्टर विराट डाईड ऑन 30 जून 2017 and the following adjustments were agreed as per deed. आणि मग खालील ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या त्यांच्या पार्टनरशिप डीलप्रमाणे निश्चित केलेल्या होत्या, त्याप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामध्ये 1. स्टॉक, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग आर टू बी
16,700, रुपीज 16,200, रुपीज 30,100 रिस्पेक्टिवली. म्हणजे फर्निचरचे किंमत झालेली आहे 16,700. आपल्याकडं स्टॉक होता 17,000 आणि 17,000चं मूल्य झालेलं आहे 16,700. कमी झालं बा, 300 रुपयांनी कमी झालं. त्यानंतर फर्निचर आहे, त्याची किंमत केली 16,200 आणि आपल्याकडे फर्निचर आहे 18,000. कमी झालं पहा, डेप्रिशिएशन झालं, 1,800 रुपयांनी किमतीमध्ये घट झालेली आहे. देअर इज द लॉस ऑफ द बिझनेस. आणि लँड अँड बिल्डिंगची किंमत 30,100 ठेवण्यास सांगितलेली आहे आणि आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग होतं 16,000 रुपये. म्हणजे 30,100 वजा 16,000 असा जर आपण विचार केला तर 14,100 रुपयांनी आपली लँड अँड बिल्डिंग प्लसमध्ये आहे, वाढलेली आहे. आणि म्हणून इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट, ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. आणि हा आपला बेनिफिट आहे आणि त्यामुळे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला दिसेल. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट आहे विराट शेअर इन गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम फर्म्स गुडविल विच वॉज व्हॅल्यूड ॲट 3 times, म्हणजे 3 वेळा 3 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years. प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 years is rupees. First year 30,000, second year 25,000, third year 25,000 and fourth year 40,000. आपण त्या ॲडजस्टमेंटचं वर्किंग नोट करून विराट जो मृत भागीदार आहे त्याचं गुडविल आपण, त्याचा वाटा आपण, हिस्सा काढणार आहोत. वर्किंग नोटमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट, हिज प्रॉफिट अप टू द डेथ इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. आणि 3 महिन्यामधील त्याचा जो प्रॉफिट आहे विराटचा मृत झाल्यानंतर शेवटच्या वर्षाचा जो प्रॉफिट आहे 40,000 रुपये, तो विचारात घेऊन त्याच्या आधारे 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण तेथे काढणार आहोत. वर्किंग नोटमध्ये मी तुम्हाला सांगतो. 4. विराट वॉज एंटायटल टू गेट अ सॅलरी ऑफ ₹1,200 पर मंथ. ज्यावेळेस विराट अस्तित्व जीवनात होता त्यावेळेस त्याला प्रत्येक महिन्याला 1,200 रुपये सॅलरी मिळत होती. पण तो मृत पाहून 3 महिने झालेले आहेत, म्हणजे 1,200 गुणिले 3 बरोबर 1236, 3,600 रुपये त्याला सॅलरी आपल्याला द्यावायची आहे. तो मृत जरी पावला तरी त्याचे वारसदार आहेत, त्याचे गार्डियन्स आहेत किंवा त्याचे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. न्यायालय सांगेल त्याला ती रक्कम द्यावायची असते. तर 3,600 रुपये आपल्याला त्याला सॅलरी द्यायची आहे. ही झाली 4 नंबरची ॲडजस्टमेंट. आता आपण पाहूया 5 नंबरची ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10% पेड टू बी अलाउड. आता त्याचं जे कॅपिटल आहे विराटचं कॅपिटल ते आहे 12,000 आणि 12,000 भागिले 1 भागिले 100 गुणिले 3 भागिले 12 आणि
व्याजाचा दर आहे 10/1. मग 2 शून्य गेले, 3 चौक 12, 4 त्रिक 12 आणि 30 गुणिले 10 बरोबर 300 रुपये आपल्याला त्याच्या भांडवलावरती आपल्याला व्याज द्यायचे आहे आणि मग ते व्याज आपण तेथे देणार आहोत. ही झाली ॲडजस्टमेंट नंबर 5. आता आपण पाहूया ॲडजस्टमेंट नंबर 6. विराट्स ड्रॉइंग म्हणजे त्याची उचल काय आहे. अप टू द डेट ऑफ डेथ वॉज ₹900 पर मंथ. आणि तो काय करायचा, प्रत्येक महिन्याला 900 रुपये व्यवसायामधून खाजगी कामासाठी उचल घेत होता. आणि म्हणून जर आपण विराटचं ड्रॉइंगचं किंवा उचल जर पाहिली तर ती उचल असणार आहे 900 प्रत्येक महिन्याला गुणिले 3 महिने बरोबर 9 त्रिक 27, 2700 रुपये ही त्याचे ड्रॉइंग असणार आहे. अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट समजून घेतल्यानंतर प्रिपेअर आपल्याला काय विचारलेलं आहे. विराट्स कॅपिटल अकाउंट म्हणजे विराट हा मृत झालेला आहे. प्रिपेअर विराट्स कॅपिटल अकाउंट शोईंग अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर. आणि आपल्याला विराटचं कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या वारसाला आपण किती रुपये देणार आहोत ती अमाऊंट पेएबल आपल्याला येथे काढायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला विचारलेलं आहे गिव्ह वर्किंग नोट फॉर शेअर ऑफ गुडविल अँड प्रॉफिट. आणि 2 वर्किंग नोट आपल्याला बनवायच्या आहेत. अशा रीतीने हे उदाहरण आपण आता याचं सोल्युशन पाहणार आहोत. नेक्स्ट आता सोल्युशन पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया रिव्हॅल्युएशन अकाउंट आपला असा दिसेल. रिव्हॅल्युएशन अकाउंट लेफ्ट हँड साईड डेबिट, राईट हँड साईड क्रेडिट. आणि हा जो रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे तो आहे नॉमिनल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंटचा गोल्डन रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. डेबिट साईडला आपण सर्व लॉसेस आणि नुकसान आपण दर्शवणार आहोत आणि क्रेडिट साईडला जे आपल्याला उत्पन्न, फायदे, नफा आणि ज्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्या आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट. आता आपला स्टॉक किती होता तर आपला स्टॉक होता 17,000 आणि आपल्याला सांगितलेलं आहे 16,700 करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे 300 रुपये हा काय होणार आहे, कमी होणार आहे. अँड इट इज द डेप्रिशिएशन. आणि म्हणून आपण तो शो केलेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक 300 रुपये. त्यानंतर नेक्स्ट फर्निचर टू फर्निचर अकाउंट 1,800 टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹1,800. आता आपल्याकडं फर्निचर किती होतं 18,000 रुपये होतं आणि आपल्याला त्याची रिव्हॅल्युएशन त्याची किंमत आहे 16,200 आणि म्हणून वजा केल्यानंतर 1,800 रुपये हा लॉस ऑफ द फर्म. आणि म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर अकाउंट 1,800. नेक्स्ट आता आपल्याला विचारलेलं आहे लँड अँड बिल्डिंग आणि मग तो आपला फायद्याची गोष्ट असल्यामुळे बाय लँड अँड बिल्डिंग 14,100. आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग किती आहे 16,000 आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की 30,100 करायचं सांगितलेलं आहे. याचा अर्थ इन्क्रीज ॲप्रिशिएशन इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ₹14,100.
100ने आपली कॉस्ट वाढली, आपली व्हॅल्यू वाढली लँड अँड बिल्डिंगची, आणि म्हणून ते आले क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 14,100. ओके, आता आपण पाहूया रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग 14,100, डेबिट साईडला टू स्टॉक 300 रुपये, टू फर्निचर अकाउंट 1,800. येथे आपल्याला प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन झालेला आहे आणि म्हणून क्रेडिट साईड मोठी आली 14,100. तीच आपण डेबिट साईडला घ्यायची 14,100. 14,100 वजा 300 आणि 1,800 केल्यानंतर आपल्याला वजाबाकी राहील 12,000 एवढा प्रॉफिट झालेला आहे. आणि 12,000 भागिले आपण त्यांचा रेशो आहे 7,5,4 म्हणजे 12,000 भागिले जर 16 केलं तर आपला भागाकाराला 750. आणि 750 गुणिले 750 गुणिले 7, 750 गुणिले 5 आणि 750 गुणिले 4 जर केले तर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हिअर रोहित 5,250, सचिन 3,750 आणि विराट 3,000 रुपये आणि प्रॉफिट झालेला आहे 12,000 रुपये. आता हा डेबिट साईडला आला. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारलेला नाही. आपल्याला विचारलेलं आहे फक्त काय विचारलेलं आहे, विराट्स कॅपिटल अकाउंट. मग आपण आता तो पाहूया विराट्स कॅपिटल अकाउंट. तर समजून घ्यायचं आहे विराट्स कॅपिटल अकाउंट. तुम्ही मॅडम मोदीजी म्हणता का ना आज इन द बुक्स ऑफ द फर्म त्यामध्ये हां ठीक आहे विराट्स कॅपिटल अकाउंट. अकाउंटचं लेक्चर तुमचं पडलं नाही तर मला वाटलं आजच मी गेलं. इन द बुक्स ऑफ द फर्म विराट्स कॅपिटल अकाउंट डेबिट अँड क्रेडिट साईड. आज अकाउंटचं होतं ना. टू ड्रॉइंग्स डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स 2,700. आता हे 2,700 कसे आलेले आहेत तर प्रत्येक महिन्याला 900 गुणिले 3 बरोबर 2,700 रुपये हे त्याचं ड्रॉइंग्स आहे. सिंगल अकाउंट त्याचं विचारलेलं आहे. मृत पार्टनरचा सिंगल अकाउंट विचारलेला आहे, जादा वर्क विचारलेलं नाही आहे. 2,700 रुपये. आता आपण क्रेडिट साईडला जाऊया. त्याचं कॅपिटल आहे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन 12,000, बाय जनरल रिझर्व 4,000 म्हणजे जनरल रिझर्व 16,000 आहे. 16,000 भागिले जर 16 केलं तर 16 × 16 म्हणजे 1,000 आलं. 1,000 गुणिले 7, 1,000 गुणिले 5 आणि 1,000 गुणिले 4 म्हणजे त्याच्या वाट्याला आलेला आहे जनरल रिझर्व 4,000 रुपये आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट त्याच्या वाट्याला आला होता 3,000 रुपये. तो आपण इथं मेन्शन केलेला आहे. त्यानंतर गुडविल अकाउंट 22,500 त्याची वर्किंग नोट आपण आता पाहणार आहोत. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 2,500. नंतर बाय सॅलरी अकाउंट 3,600 म्हणजे त्याला महिन्याला सॅलरी आपण देत होतो 1,200 रुपये म्हणजे 1,200 दर महिन्याला, तर 3 महिन्याचे आले 3,600 रुपये ही त्याची सॅलरी इथे आलेली आहे. आणि त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते 3 महिन्याचं त्याच्या कॅपिटलवरती आपल्याला व्याज द्यायचं आहे. तर आता इन द बुक्स ऑफ द फर्म विराट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन 12,000, बाय जनरल रिझर्व 4,000, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजे प्रॉफिट 3,000, बाय गुडविल अकाउंट 22,500, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 2,500, बाय सॅलरी अकाउंट 1,200 गुणिले 3 3,600 आणि बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट 300 रुपये त्याला आपण व्याज दिलेलं आहे त्याच्या अकाउंटमध्ये, ते खात्यात जमा होईल. क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे 47,900. तीच आपण डेबिट साईडला घेणार आहोत 47,900. आणि जो फरक येईल ना तो फरक आपल्याला ट्रान्सफर करायला सांगितलेला आहे अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट अँड हिन्स वी ट्रान्सफर द बॅलन्सिंग अमाऊंट
टू हिज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, म्हणजे त्याच्या वारसाच्या कर्ज खात्याला आपण ती रक्कम 47,900 वजा 2,700 बरोबर 45,200 ही रक्कम आपण ट्रान्सफर केलेली आहे टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. सोल्युशनमध्ये आपल्याला एवढंच विचारलेलं आहे, तरी देखील आपण सोल्युशनमध्ये सर्व वर्किंग नोट करणे आवश्यक आहे. नेक्स्ट आता आपण पाहूया वर्किंग नोट. पहिली आपली वर्किंग नोट आहे रेशो. रेशो त्यांचा होता 7:4 आणि म्हणून त्यांचा रेशो आपण केलेला आहे 7/16, 5/16 आणि 4/16. हे झालं पहिलं. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल. मग त्यांचं प्रॉफिट दिलेलं आहे ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये. पहिल्या वर्षी दिलं आहे 30,000, दुसऱ्या वर्षी 25,000, तिसऱ्या वर्षी 25,000 आणि चौथ्या वर्षी 40,000. याची जर बेरीज केली तर आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे 1,20,000. हा 4 वर्षाचा प्रॉफिट आहे आणि आपण वापरणार आहोत ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविल काढणार आहोत. आणि म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर सूत्र लिहायचं टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आणि म्हणून टोटल प्रॉफिट 1,20,000 अपॉन 4 इयर्स. आणि म्हणून 4×12 30,000 इज द प्रॉफिट फॉर द 1 इयर. ॲव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे 30,000 रुपये आलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपण गुडविल काढणार आहोत. गुडविल ऑफ द फर्म अँड फॉर्म्युला आहे गुडविल ऑफ द फर्म इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस किंवा नंबर ऑफ जे आपल्याला दिलेलं आहे टाईम्स ऑफ इयर 3 टाईम्स म्हणजे 3ने गुणायचे त्याला. 30,000 गुणिले 3 टाईम्स म्हणजे 90,000 हा आला फर्मचा गुडविल आला. आणि फर्मचा गुडविल आल्यानंतर या गुडविलच्या आधारे आपण फक्त शेअर ऑफ गुडविल टू विराट आणि जो मृत भागीदार आहे त्याचा आपण वाटा काढणार आहोत. आणि तो वाटा काढताना सोपी पद्धत आहे गुडविल ऑफ द फर्म गुणिले विराट्स शेअर. आणि म्हणून बरोबर 90,000 भागिले 1 गुणिले 4/16 बरोबर 22,500 हे गुडविल आलेलं आहे. 22,500 गुडविल आलेलं आहे आणि हे गुडविल आपण विराट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण मेन्शन केलेले आहे. ओके. आता त्यानंतर पुढे सेकंड ॲडजस्टमेंट कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू विराट. आता विराटला 3 महिन्याचा नफा किती मिळेल ते आपण काढणार आहोत. तर आपल्याला त्यांनी बेस दिलेला आहे शेअर ऑफ प्रॉफिट बरोबर लास्ट इयर्स प्रॉफिट इंटू शेअर ऑफ प्रॉफिट इंटू पिरियड म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100 आणि बरोबर 40,000 भागिले 1 गुणिले त्याचा रेशो 1/4 आणि 3 महिन्याचा आहे म्हणून 3/12 आणि मग ते त्याचा प्रॉफिट आलेला आहे 2,500 रुपये आणि तो देखील आपण विराट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलेला आहे. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट जी होती सॅलरी टू विराट. आता ॲडजस्टमेंट नंबर आहे 4. मग पर मंथ 1,200 रुपये गुणिले 3 मंथ्स म्हणजे 12×36 3,600 रुपये आपण विराट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर फोर्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲडजस्टमेंट नंबर 5. 10% आपल्याला त्याला व्याज द्यायचं आहे त्याच्या भांडवलावरती आणि म्हणून त्याचं भांडवल आपलं होतं 12,000 रुपये म्हणजे 12,000 भागिले 100 गुणिले 3/12 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10/1 300 रुपये. हे देखील आपण काय केलेलं आहे त्याच्या विराट्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन केलेलं आहे. अशा पद्धतीने या वर्किंग नोट ज्या आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत.
आणि पुन्हा एकदा आपण पाहूया की आपलं मेन काम काय होतं. मेन थिंग होतं विराट्स कॅपिटल अकाउंट. आता आपल्याला पूर्ण लक्षात येईल विराट्स कॅपिटल अकाउंट तो कशा पद्धतीने विराट्स कॅपिटल अकाउंट दिसेल, इंडिव्हिज्युअल अकाउंट कसा दिसेल तो आपल्याला इथे पाहता. विराट्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000, बाय जनरल रिझर्व 4,000, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 3,000, बाय गुडविल अकाउंट 22,500, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 2,500, बाय सॅलरी अकाउंट 3,600 अँड बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 300, टोटल 47,900. तीच आपण डेबिट साईडला घेणार आहोत 47,900 आणि त्यामधून आपण ड्रॉईंग्स मायनस केल्यानंतर 2,700 मायनस केल्यानंतर जी रक्कम उरेल ती रक्कम आपण ट्रान्सफर करणार आहोत टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला. म्हणजे मृत भागीदाराच्या वारसाच्या लोन खात्याला आपण 45,200 जमा करणार आहोत. एवढंच आपल्याला या उदाहरणामध्ये सोल्युशन विचारलेलं आहे. तर आणि त्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं राहिलं की जनरल रिझर्व आपण कसा डिस्ट्रीब्यूट केला होता. तर जनरल रिझर्व आपला आहे 16,000 लायब्ररी साईडला, म्हणजे 16,000 भागिले त्यांचा छेद आहे 16, 16,000 भागिले 16 भाग करावा 1,000, 1,000 गुणिले 7 7,000, 1,000 गुणिले 5 5,000 आणि 1,000 गुणिले 4 4,000. आणि म्हणून हे 4,000 सुद्धा आपण काय केले आहेत विराट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलेले आहेत. तर या पद्धतीने सविस्तर उदाहरण आणि त्याचं सोल्युशन आपल्याला पाठवलेलं आहे. तर आपण जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला उदाहरण पूर्ण आकलन होत नाही, तोपर्यंत आपण 1-2 वेळा आपलं समाधान होईपर्यंत हा व्हिडिओ ऐकणे गरजेचे आहे. आणि म्हणून सर्वांनी आलेल्या तासाचा व्हिडिओचा काय करा स्वाद घ्या आणि आस्वाद घ्या आणि आपला अभ्यास कसा वाढेल त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष द्या. धन्यवाद.